नमस्कार मंडळी, आज आपण ताज्या हिरव्यागार वाटाण्यापासून 5 वेगवेगळे पदार्थ बघत आहोत। त्यातील पहिला पदार्थ बघूया। त्यासाठी 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा इथे मी घेतलेला आहे। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 हिरव्या मिरचीचे काप इथे मी घेतलेले आहे आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या। जराही पाण्याचा वापर न करता या पद्धतीचं आपल्याला जाडसर याचं वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचे। आता हे बेसन पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटं तांबूस रंगावरती परतून घ्यायचे। बेसन पीठ परतून घेतलेलं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे पदार्थाला बाइंडिंग येते आणि पदार्थाची चव सुद्धा खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटाण्याचं हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण थोडंसं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। वाटण परतून घेतलं, यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घ्यायचे आहे। पदार्थ चटपटीत बनवायचा आहे त्यामुळे अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे। पाव चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। पोहे खायचा 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता वाटण थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पॅन मध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचे। चिमूटभर यामध्ये हिंग घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 छोटा चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचे। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला एक खडखडून आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे। बघू शकता पाण्याला खडखडून उकळ आलेली आहे। आता इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा थोडा थोडा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असा थोडा थोडाच रवा पाण्यामध्ये घाला म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी आपण छान गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे रवा लगेच शिजला जातो आणि याचा असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते। बघू शकता या पद्धतीने याचा मस्तसा मऊसूत असा गोळा हा तयार झालेला आहे आणि या मिश्रणासाठी बरोबर 1 वाटी पाणी आपण वापरलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी। गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला असंच वाफेमध्ये ठेवून द्यायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। वाटण देखील थंड झालेलं आहे। थोडंसं वाटण आता हातामध्ये घ्यायचे आणि याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे बॉल्स तयार करून घेतले। हे बॉल्स आपण तयार करून घेत होते तोपर्यंत या रव्याच्या मिश्रणावरती देखील चांगली वाफ आलेली आहे। मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण हलकसं थंड झाल्यावरती हाताने चांगलं 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे। आता या मिश्रणातील लिंबाच्या साईज एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा अशा पद्धतीने आपल्याला बॉल हा तयार करून घ्यायचा आहे। इथे आज आपण वाटाण्याची मस्तशी चटपटीत कचोरी बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी हा बॉल तयार करून घेतला। याच पद्धतीने रव्याचे सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे। आता कचोरी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते। त्यासाठी लिंबू पिळायचं मशीन इथे मी घेतलेलं आहे। याला आतून तेल लावून ग्रीस करून घेतले। रव्याचा बॉल यामध्ये असा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने याला असं आपल्याला प्रेस करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने याची मस्तशी वाटी इथे आपली तयार झालेली आहे। वाटाण्याचा तयार करून घेतलेला बॉल्स आपल्याला या पद्धतीने या रव्याच्या वाटीमध्ये ठेवायचा आहे। वाटाण्याचं जे सारण आहे तर ते असं बोटाने आपल्याला प्रेस करत जायचं आहे आणि रव्याचं मिश्रण असं बोटाने वरती उचलत जायचं आहे। या पद्धतीने एक्स्ट्राचं पीठ यावरचं काढून घ्यायचंय। हाताने याला एकसारखं करून घ्यायचंय। बघू शकता इथे आपली मस्तशी कचोरी तयार झाली। याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या। आता कचोरी फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालंय, यामध्ये या कचोऱ्या घालून घ्यायच्या। या कचोऱ्या आपल्याला गॅसच्या मध्यम आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। कचोरी एक साइडने फ्राय झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दोघी साइडने मस्त क्रिस्पी कुरकुरीत हलक्या गुलाबी रंगावरती कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या। इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे। बघू शकता कचोऱ्यांना मस्त रंग आलेला आहे। मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत कचोऱ्या तयार झालेल्या आहे। वाटाण्याची ही कचोरी मस्त चटपटीत तयार होते। चवीला अगदी भन्नाट लागते। लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट तयार होते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. 3 हिरव्या मिरचीचे काप आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचे. 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घालायची. 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे. इथे आपलं हे वाटण तयार झालं. आता एका बाउलमध्ये हे वाटण आपण काढून घेऊया. आता लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा सुद्धा इथे वापरू शकता. रव्याची अगदी बारीक आपल्याला पावडर ही तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता ही तयार केलेली रव्याची पावडर आपल्याला या वाटाण्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. पोहे खायचे 2 चमचे यामध्ये ताजं दही घालून घ्यायचं आहे. दही नसेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीला असं याला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालायची गरज पडणार आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला धिरडी तयार करायची आहे. तर जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं त्या पद्धतीचं आपल्याला या बॅटरची थिकनेस ठेवायची आहे. इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. ज्या पद्धतीचं डोस्यांचं बॅटर असतं त्या पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं भिजण्यासाठी. 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर 1 ते 2 टेबलस्पून यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. आता पोहे खायचा 1 चमचा यामध्ये इनो घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करायची. इथे आपण धिरडी तयार करत आहोत, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि याला तेल लावून घ्यायचे. थोडंसं पाणी तव्यावरती शिंपडून घ्यायचे आणि तवा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला 1.5 पडी तव्यावरती घालून घ्यायचंय. अगदी हलक्या हाताने याला आपल्याला पसरवून घ्यायचंय आणि आपल्याला हे धिरडं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचंय. एका साइडने धिरडं छान भाजून झालेलं आहे. याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साइडने देखील याला भाजून घेऊया. इथे मी हे धिरडं दोन्ही साइडने छान भाजून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळी धिरडी तयार करून घ्यायची आहे. असं हे वाटाण्याचं धिरडं टोमॅटो केचप सोबत, दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला अगदी छान लागतं. मुलांच्या टिफिन बॉक्समध्येच काय नाश्त्याला सुद्धा देऊ शकता. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आणि 1 वाटी ताजा हिरवागार मस्त वाटाणा यामध्ये घालायचे. 3 ते 4 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायचे आणि आता हे सगळं जिन्नस 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे. वाटाण्याला हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस चांगले भाजून घ्यायचे. इथे मी हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे. याला एका बाउलमध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया. हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता सुरुवातीला याला वाटून घ्यायचं या पद्धतीने आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे वाटाण्याची अगदी बारीक पेस्ट ही तयार होते. आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचंय. अर्धी वाटी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचाय. पाव चमचा हळदी पावडर घालायची. पाव चमचा गरम मसाला घालायचा. पाव चमचा ओवा घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाण्याचा अजिबात थोडाही वापर न करता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. वाटाणे बारीक करताना आपण यात पाणी घातलं होतं, त्यामुळे या मिश्रणामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. इथे आपलं मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे आपण वाटाण्याची भजी बनवत आहोत, तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचंय. थोडंसं मिश्रण असं हातामध्ये घ्यायचंय आणि याची आपल्याला अशी भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे. एका वेळेस कढईमध्ये जेवढी भजी बसेल तेवढी तुम्ही इथे घालू शकता आणि भजी एका वेळेस फ्राय करून घेऊ शकता. इथे मी भजी तेलामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी ही भजी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता छान क्रिस्पी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. रंग देखील यांना खूप छान आलेला आहे. अशी ही वाटाण्याची भजी चवीला अप्रतिम लागते आणि अगदी भन्नाट तयार होते. ही भजी तुम्ही टोमॅटो केचप सोबत, मेयोनीज सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. चवीला अगदी छान लागतात. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4.
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 छोटे चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घेतलं. 8 हिरव्या मिरचीचे काप इथे मी यामध्ये घातलेले आहे. 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घातलं. सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले परतून घेतले. आता यामध्ये 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा घालायचा आहे. आता हा वाटाणा आपल्याला हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे. वाटाणा इथे मी परतून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि सगळं शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया. इथे आज आपण वाटाण्याची चटणी तयार करत आहोत. तर छान हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून अगदी बारीक याची आपल्याला चटणीही वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे. चटणीची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची मी ठेवलेली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे चटणीची थिकनेस कमी जास्त करू शकता. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली. चटणीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये 6 ते 7 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा जिरं घालायचा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. तयार केलेली मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तयार झाली मस्त अशी चटपटीत वाटाण्याची चटणी. ही चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. चवीला अगदी छान लागते. या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. जे पोहे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे इथे घ्यायचे. पोहे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे पोहे चाळणवरती असेच आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. इथे मी 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा 3 ते 4 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे आणि त्यातील पाणी काढून घेतलं. आता हा वाटाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि जराही पाण्याचा वापर न करता थोडीशी जाडसर याची आपल्याला या पद्धतीची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. वाटाण्याची पेस्ट तयार होत होती तोवर इथे आपले पोहे देखील चांगले भिजले गेलेले आहे. याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पोहे हाताने थोडेसे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे. पोहे मॅश करून घेतले. तयार करून घेतलेली वाटाण्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. आता इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. बटाटा यामध्ये असा आपल्याला किसून घालायचा आहे. असा बटाटा यामध्ये घातल्यामुळे पदार्थाची चव देखील वाढते आणि पदार्थ चवीला अगदी छान लागतो. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. 1 चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचे. पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाल्यामुळे पदार्थ मस्त चटपटीत तयार होतो आणि लहान मुलं खूप आवडीने खातात. चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळे जिन्नस चांगले आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. याला छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आज आपल्याला यापासून पॅटीस तयार करायचे आहे. तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. ज्या साईजचं पॅटीस बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचंय. सुरुवातीला असं हाताने गोल करून घ्यायचंय आणि याला असं हाताने प्रेस करून घ्यायचंय. बघू शकता या पद्धतीने. इथे आपलं हे पॅटीस तयार झालेलं आहे. आता असं हे पॅटीस तयार करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला रव्यामध्ये याला कोट करून घ्यायचंय. त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. पॅटीस छान दोघी बाजूंनी मस्त असं रव्याने कोट करून घ्यायचंय आणि याच पद्धतीने सगळे पॅटीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे मी हे सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहे. आता पॅटीस आपण फ्राय करून घेऊया. तर इथे आपल्याला हे पॅटीस शॅलो फ्राय करायचे आहे. त्यासाठी पॅन इथे मी गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि तयार करून घेतलेले पॅटीस आपल्याला यामध्ये असे ठेवून द्यायचे. आता हे पॅटीस क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती दोघी साईडने आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. इथे मी हे पॅटीस दोघी बाजूंनी मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. छान असे मस्त इथे आपले क्रिस्पी कुरकुरीत वाटाण्याचे पॅटीस तयार झालेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले चटपटीत असे वाटाण्याचे पॅटीस. चवीला अगदी छान लागतात. या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.